नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस आपल्याला महिलांच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. कारण जर आपण विज्ञान, मानसशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अभ्यासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. महिलांकडे काही अशा विशेष क्षमता आहेत ज्या अनेक बाबतीमध्ये पुरुषांपेक्षा वेगळ्या आणि काही वेळा अधिक प्रभावशाली आहेत. उदाहरणार्थ एक साधा आकडा घ्या. जगभरात महिलांचं सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा जवळपास 5 वर्षांनी जास्त असतं. म्हणजेच महिलांची जीवनशक्ती, त्यांच्या शरीराचा टिकाऊपणा आणि संकटांना सामोरं जाण्याची क्षमता अधिक मजबूत असल्याची संशोधनं सांगतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 सुपर पॉवर्सबद्दल बोलणार आहोत ज्या महिलांना पुरुषांपेक्षा विशेष बनवतात. आणि हे सांगताना माझा उद्देश हा पुरुष महिला तुलना करणे नाही आहे, तर उद्देश आहे महिलांच्या शक्तीची खरी ओळख करून घेणं. याच्यामध्ये पहिली बाब आहे जास्त आयुष्य आणि आरोग्य जपण्याची क्षमता. जगात जवळपास प्रत्येक देशामध्ये महिलांचं आयुष्य पुरुषापेक्षा जास्त आहे. भारतात सुद्धा सरासरी महिलांचं आयुष्य पुरुषापेक्षा काही वर्षांनी जास्त असल्याचं आढळत आहे. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. त्याच्यामध्ये महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूकता अधिक असते. रोगाच्या लक्षणाकडे दुर्लक्ष न करणं, तपासणी करणं, डॉक्टरचा सल्ला घेणं या गोष्टी त्या वारंवार करतात. दुसरं कारण म्हणजे त्यांची जीवनशैली आहे. पुरुषांमध्ये आपण बघतो धूम्रपान, मद्यपान, वेगानं वाहनं चालवणं किंवा धोकादायक कामं करणं या सगळ्या गोष्टींचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आढळतं. तिसरं कारण म्हणजे भावनिक आधार. महिलांचे सामाजिक संबंध मजबूत असतात. मैत्रिणी, कुटुंब, संवाद या गोष्टी मानसिक आरोग्य मजबूत ठेवतात. आणि मानसिक आरोग्य मजबूत असेल तर शरीरही जास्त काळ टिकतं. म्हणूनच अनेक संशोधनं सांगतात की महिलांची जीवनशक्ती अधिक टिकाऊ असते. दुसरी बाब की जी पुरुषांपेक्षा महिलांना सरस ठरवते ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता. समोरची व्यक्ती दुःखी आहे का, तो नाराज आहे का, त्याला आधाराची गरज आहे का, हे ओळखण्याची क्षमता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. अनेक मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये असं दिसलं आहे की महिलांची भावनिक समज पुरुषांपेक्षा अधिक असते. म्हणूनच महिलांना सहानुभूती दाखवणं, नातेसंबंध टिकवणं आणि संवाद साधणं याच्यामध्ये प्रावीण्य असतं. तुम्ही लक्ष दिलं असेल, कुटुंबातील तणाव असो, भांडण असो किंवा एखाद्या व्यक्तीला मानसिक आधार हवा असो, बहुतेक वेळा लोक आईकडे, बहिणीकडे किंवा मैत्रिणीकडे जातात. कारण महिलांकडे ऐकण्याची क्षमता असते आणि आजच्या जगात ऐकणारा माणूस फार दुर्मिळ आहे. तिसरी महत्त्वाची बाब आहे मल्टीटास्किंगची क्षमता. एक साधा प्रश्न विचारूया. सकाळी घरात काय होतं? आई किंवा घरातली स्त्री एकाच वेळी किती गोष्टी करते? नाश्ता बनवणं, मुलांना तयार करणं, घर आवरणं, फोन कॉल्स, कधीकधी ऑफिसची तयारी, हे सगळं एकाच वेळी. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामं व्यवस्थित हाताळण्याची क्षमता. आज संशोधनं सांगतात की महिलांना कामाचं नियोजन, वेळेचं व्यवस्थापन आणि अनेक गोष्टींचा समतोल राखण्यात विशेष कौशल्य असतं. म्हणूनच आज व्यवसाय असो, प्रशासन असो, शिक्षण असो, आरोग्य असो या क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व वाढताना दिसत आहे. चौथी महत्त्वाची बाब आहे संकटात टिकून राहण्याची ताकद. जीवनात संकट कुणावर येत नाही. आर्थिक अडचण, कौटुंबिक ताण, आरोग्याच्या समस्या, सामाजिक दबाव. पण संकटाच्या काळात कोण संयमाने उभं राहतं? अनेक वेळा आपण पाहतो घरात मोठं संकट आलं की आई शांत राहते. ती शांततेनं परिस्थिती हाताळते, मुलांना सांभाळते, कुटुंबाला धीर देते. ही मानसिक ताकद म्हणजे तिला पुरुषांपेक्षा वेगळं बनवते.
इतिहासामध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत. युद्धकाळामध्ये, दुष्काळामध्ये, सामाजिक संकटांमध्ये महिलांनी समाज टिकवून ठेवलेला आहे. कारण त्यांच्याकडे संयम असतो, धैर्य असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा असते. 5वी बाब जी महिलांना पुरुषांपेक्षा सरस बनवते ती म्हणजे समाज आणि कुटुंब जोडण्याची क्षमता. प्रत्येक कुटुंबामध्ये एक भावनिक केंद्र असतं. बहुतेक वेळा ती आई असते. ती नातं जोडते, भांडणं मिटवते, सर्वांना एकत्र ठेवते. महिलांची संवेदनशीलता आणि संवादशैली ह्या मोठ्या प्रमाणात विकसित असतात. त्या समस्या ऐकतात, समजून घेतात आणि समन्वय साधतात. म्हणूनच समाजशास्त्रज्ञ म्हणतात समाज टिकवण्यामध्ये महिलांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा एक महिला शिक्षित होते तेव्हा एक संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा संपूर्ण समाज मजबूत होतो. आणि म्हणूनच महिला सक्षमीकरण हा केवळ महिलांचा मुद्दा नाही, तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मुद्दा आहे. पण या सर्व गोष्टी सांगताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की महिलांची शक्ती ही फक्त जैविक नाही, तर ती संस्कारांची शक्ती आहे, ती अनुभवाची शक्ती आहे, ती संघर्षामधून तयार झालेली आहे. शतकानुशतके महिलांनी अनेक मर्यादा झेलल्या, पण तरीही त्यांनी कुटुंब टिकवली, समाज घडवला आणि पुढच्या पिढ्या तयार केल्या. आज परिस्थिती बदलत आहे. आज महिला वैज्ञानिक आहेत, उद्योजक आहेत, नेत्या आहेत, खेळाडू आहेत. पण अजूनही एक प्रश्न उरतो, समाज महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनं उभं राहण्यासाठी किती संधी देतो? कारण इतिहास सांगतो जेव्हा महिलांना संधी मिळते तेव्हा त्या फक्त स्वतःचं नाही तर संपूर्ण समाजाला बदलून टाकतात. म्हणून आज महिला दिनाच्या निमित्तानं आपण त्यांना फक्त शुभेच्छा देणं इथपर्यंतच थांबणार आहोत की आपण असा संकल्प करणार आहोत की जिथे असेल तिथे त्यांना संधी देणं, त्यांना आधार देणं आणि त्यांना त्यांच्या सामर्थ्याची ओळख करून देणं. या निमित्तानं हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून कळवा. धन्यवाद.